ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची नजर आणि परमेश्वराचं लक्ष प्रत्येक मनुष्यावरती असते. आपण काय करतो, आपण कुठे जातो आणि आपण कशा प्रकारे जीवन जगत असतो याकडे परमेश्वर नक्कीच लक्ष देत असतो. परंतु परमेश्वर स्वतःहून कधी कधी पाऊल उचलत नसतो. कधी कधी तो आपल्या संवादाची किंवा आपल्या प्रतिसादाची वाट पाहत असतो, योग्य समयची वाट पाहत असतो. आणि जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा परमेश्वर नक्कीच आपल्याला स्पर्श करत असतो. परंतु परमेश्वराच्या जवळ आणण्यासाठी किंवा तो मार्ग दाखवण्यासाठी कधी कधी आपल्याला आध्यात्मिक गुरुची देखील गरज असते. त्याला आपण टीचर असे म्हणतो. जर आज आध्यात्मिक गुरुची गरज नसली असती तर कदाचित काही गोष्टी तशाच गुपित राहिल्या असत्या. परंतु आपल्या जीवनामध्ये आलेल्या टीचर्समुळे, आपल्या जीवनामध्ये असलेल्या आध्यात्मिक गुरुमुळे आपल्याला कोणीतरी परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आपली कोणीतरी आध्यात्मिक तयारी केलेली आहे. प्रत्येक शिष्यांच्या जीवनामध्ये हा आध्यात्मिक गुरु होता, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि शिष्यांनी देखील आध्यात्मिक गुरुचं कार्य केलं लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यासाठी. आज देऊळ माता संत बार्थोलोमे, प्रेषित बार्थोलोमे याचा सण साजरा करीत आहे. जरी बार्थोलोमे हे नाव आपल्या 12 प्रेषितामध्ये सापडते, परंतु बार्थोलोमेचं दुसरं नाव होतं नाथानेल. आणि या नाथानेलला प्रभू येशू ख्रिस्ताकडे कोणी घेऊन आलेलं होतं तर नाथानेलचा आध्यात्मिक गुरु, जवळचा मित्र म्हणजेच प्रेषित फिलिप याने नाथानेलला येऊन सांगितलं होतं की मला गुरु सापडलेला आहे, मला इस्रायल लोकांचा सांत्वन करता सापडलेला आहे, मला तारणारा मिळालेला आहे. तेव्हा नाथानेल सांगत आहे की नाझरेत गावातून अशी काही गोष्ट येऊ शकते का? तो अविश्वास दाखवतो, परंतु त्याचं हृदय मात्र स्वच्छ असते, त्याचं मन मात्र स्वच्छ असते. आणि तेव्हा फिलिप नाथानेलला प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतो. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जे लपलेल्या गोष्टी होत्या, जे गुपित होतं ते पूर्णपणे उघड करून सांगत आहे, तुला मी ऑलरेडी पाहिलेलं आहे, तू त्या झाडाखाली उभं होतास आणि तुझं मन स्वच्छ आहे. आणि तेव्हा नाथानेल प्रभू येशू ख्रिस्ताला सांगत आहेत की तुम्ही खरोखरच अंतर्यामी आहात, तुम्ही इस्रायलचे राजे आहात, तुम्ही खरोखरच मसाया आहात. आणि एवढेच नाही तर प्रभू येशू ख्रिस्त फ्युचर प्लॅनची सांगत आहे. एवढंच नाही की मी तुला एवढं उंच करणार आहे की स्वप्नामध्ये तुला ते दूत देखील दिसणार आहेत. त्या 12 प्रेषितावरती असणाऱ्या गादीमधील जागा देखील मी तुला देणार आहे. खरोखरच आज नाथानेल प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला कारण त्याच्या मध्ये मध्यस्थीने होता, तो म्हणजे प्रेषित फिलिप, ज्याने नाथानेलला प्रभू येशूकडे येण्याचा मार्ग दाखवलेला होता. आणि म्हणून नाथानेलला तारणारा मिळाला. आपल्या देखील जीवनामध्ये आपण सर्वच काही सर्व नसतो. आपल्याला कोणाची तरी गरज असते. कधी कधी आपण स्ट्रेसफुल असतो, कधी कधी एखाद्या संकटामध्ये असतो, दुःखामध्ये अडकलेलो असतो, आपल्याला मार्ग सापडत नाही, किंबहुना आपण कुठल्या तरी गोष्टीच्या शोधात असतो आणि ती गोष्ट कधी ना कधी आपल्याला कुठल्या तरी गुरु मार्फत आपल्याला मिळत असते. जो गुरु खरोखर चांगला असतो, जो आपल्याला योग्य त्या दिशेने देत असतो. ज्याप्रमाणे फिलिपने नाथानेलला योग्य तो मार्ग दाखवला आणि म्हणून नाथानेल बार्थोलोमे आज 12 प्रेषितापैकी एक प्रेषित बनला, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा जिवंत अनुभव आला. आपण देखील जीवनामध्ये योग्य त्या गुरुची निवड करूया, आध्यात्मिक गुरुची निवड करूया की जो गुरु आपल्याला योग्य ती दिशा दाखवेल, योग्य ते मार्गदर्शन करेल आणि नक्कीच आपल्या सत्याकडे नेईल. आज प्रेषित बार्थोलोमे याचा सण साजरा करीत असताना ज्याप्रमाणे बार्थोलोमेने स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याचा अनुभव घेतला, आपण देखील शांततेमध्ये प्रभू येशूचा अनुभव घेऊया. आणि जो नाझरेतकर येशू 12 प्रेषितांना दिसला, त्यांच्या समवेत होता, तोच नाझरेतकर येशू आपला देखील स्पर्श करेल, आपल्या देखील मनाला स्पर्श करून
आपल्याला ती योग्य ती दिशा दाखवेल. आमेन.